नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, नव्याने लागवड केलेल्या आंबा आणि काजू कलमांना तसंच सुपारी आणि नारळाच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे सावलीची व्यवस्था करावी. उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलांमध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याची शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतरानं वणवा निरोधक पट्टे काढावेत. काजू, आंबा, नारळ आणि सुपारी यांच्या नव्यानं लागवड केलेल्या बागांना सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. मोकळ्या जागेत वाळवण्यासाठी ठेवलेल्या काजू बियांचं पावसापासून आणि ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी त्यांना हलवावं. मंडई, काढणीला तयार झालेल्या हापूस आंब्याची काढणी नूतन झेल्याच्या साह्याने काळजीपूर्वक करावी. काढणीची कामं सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत, ज्यामुळे फळांचं तापमान नियंत्रित राहून साक्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. आता मूग पिकाविषयी. मूग पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. या पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची वेळ, पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. मूग पिकामध्ये मावा आणि तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट 30% प्रवाही 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात किंवा लॅम्बडा साय हॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुगाच्या शेंगा तयार झाल्या असल्यास काढणी करून घ्यावी. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात. तसंच टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे काढणीला तयार असलेल्या भुईमूग पिकाची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या शेंगांचं नुकसान टाळण्यासाठी त्या सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्यात. जमीन आणि हवामानानुसार सुपारी पिकाला उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. नवीन लागवड केल्यानंतर नारळाच्या झाडांना पहिली 3 ते 4 वर्ष दर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाला ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक दिवशी 40 लिटर पाणी माडाच्या खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून ड्रिपरच्या साह्याने द्यावं. तेव्हा मंडई, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.